तर सत्ताधाऱ्यांकडे पैशांचा ढीग आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलं, तर पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी। चौकशी न झाल्यास पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे। संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ पाठवला असं दानवेंनी म्हटलेलं आहे। इतका पैसा कुठून आला, अंबादास दानवे यांनी आता सरकारला सवाल उपस्थित केला आहे। तर पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी आता अंबादास दानवे यांनी केलेली आहे। संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ आम्हाला पाठवला असं दानवेंनी म्हटलं। इतका पैसा कुठून आला असा सवाल आता अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। तर सत्ताधाऱ्यांकडे पैशांचा ढीग आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। तर पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी आणि जर चौकशी झाली नाही तर पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे आणि संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ आम्हाला पाठवल्याचं दानवेंनी म्हटलेलं आहे। तर इतका पैसा कुठून आला असा सवाल देखील दानवेंनी उपस्थित केला। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।